आजचं वचन आहे ना, परमेश्वर माझ्याद्वारे बोलणारा देवाची वचन आहे ना, पवित्र आत्मा आणि अग्नीने तुम्हाला भरणार आहे. पवित्र आत्मा आणि अग्नीने तुम्ही भरणार. हालेलुया. तुम्ही सर्वजण आहे ना, पवित्र आत्म्याने व अग्नीने तुम्ही भरणार आहे. हालेलुया. म्हणून पवित्र शास्त्रात आपण जेव्हा पाहतो, मत्ती सुवर्तमान 3 अध्याय आणि 11 वचन आहे ना, जेव्हा पाहत असताना, मी पाण्याने तुमचं बाप्तिस्म पश्चातापासाठी करतो, परंतु जो माझ्या मागून येतो तो मजपेक्षा समर्थ आहे, त्याच्या वाहन घेऊन चालावेस मी योग्य नाही, तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करील. हालेलुया. म्हणजे परमेश्वराकडे येणारा प्रत्येक व्यक्ती, येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारा प्रत्येक व्यक्ती आणि येशू ख्रिस्ताच्या रक्तामध्ये शुद्ध झालेला प्रत्येक व्यक्तीला परमेश्वर म्हणतात की मला जेव्हा येशू ख्रिस्ताला जेव्हा तुम्ही स्वतः तुमच्या जीवनात तारणारा म्हणून स्वीकार करून तुम्ही जेव्हा पाप सोडलेला आहे आणि तुम्ही जेव्हा शापापासून मुक्त झाला, परमेश्वर म्हटलं मी तुम्हाला पवित्र आत्म्याने व अग्नीने भरणार आहे. हालेलुया. मी तुम्हाला पवित्र आत्म्याने व अग्नीने भरणार आहे. जेव्हा तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्ही पवित्र आत्म्याने व अग्नीने तुम्ही जेव्हा भरणार आहे, तेव्हा येशूच्या नावामध्ये सर्व रोग जळून नाश होणार. सर्व दुष्ट आत्मा येशूच्या नावामध्ये जळून नाश होणार आहे. सैतानाचं सर्व शक्ती येशू ख्रिस्त नावामध्ये नाश होणार. कारण मी तुमच्यावर पवित्र आत्मा व अग्नी पाठविणार आहे. जेव्हा पवित्र आत्मा व अग्नी तुमच्यामध्ये येणार, तेव्हा सर्व सैतानाची शक्ती नाश होऊन, ते जळून नाश होऊन तुम्ही त्यापासून मुक्त होणार आहे. हालेलुया. म्हणून परमेश्वर मत्ती सुवर्तमान 3 आणि 11 मध्ये म्हटलं, मी तुम्हाला पवित्र आत्म्याने व अग्नीने तुम्हाला मी भरणार आहे म्हटलं परमेश्वरांनी. किती छान म्हणतात परमेश्वरांनी आपल्याला सर्वांना ना, पवित्र आत्म्याने व अग्नीने भरणारा परमेश्वर. आपण अजून एक वचन पाहू. आपण मत्ती सुवर्तमान 28 अध्याय आणि 19 वचन. यास्त तुम्ही जाऊन सर्व राष्ट्रातील लोकांचा शिष्य करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या व पवित्र आत्म्याच्या नामाने बाप्तिस्मा द्या. जेव्हा आपण आहे ना, येशू ख्रिस्तावर जेव्हा विश्वास ठेवतो, जेव्हा येशू ख्रिस्तामध्ये आपल्याला विश्वास आहे, तेव्हा परमेश्वर म्हणतात तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आशीर्वादित व्यक्ती आणि पवित्र आत्म्याने तुम्ही भरणारा देवाचं लेकर. म्हणून परमेश्वराने म्हटल्याप्रमाणे योहान सुवर्तमान 3 अध्याय आणि 9 वचन, निकोदेमाने त्याला म्हटले, या गोष्टी कशा होतील? हे कसं होणार म्हणलं. हे कसं होणार म्हटल्यावर परमेश्वर म्हणतात की ना, आपल्याला सर्वांना ना, जेव्हा की परमेश्वर म्हटलं प्रेषितांचे कृत्ये 1 अध्याय 8 वचन, पवित्र आत्मा तुम्हावर येईल तेव्हा तुम्हास सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरूशलेमात, सर्व यहूदियात, शोम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. हालेलुया. कसं होणार? पवित्र आत्मा आपल्यामध्ये आल्यावर आपण देवाच्या शक्तीने भरणार आहे. हालेलुया. निकोदेमला समजलं नाही, परमेश्वर जे सांगितलं ते निकोदेमाला समजलं नाही. आज पण आहे ना, अनेक लोकांना समजत नाही. पण ज्यांनी पवित्र आत्मा आणि अग्नीने भरत असतात, जो पवित्र आत्मा आणि सामर्थ्याने भरत असतात, त्या व्यक्तीला समजलेलं आहे की मी देवाचा साक्षी आहे. हालेलुया. प्राप्त करून घेतलेल्या व्यक्ती ना साक्ष देणार. प्राप्त करून घेतलेल्या व्यक्तीच्या जीवनात जेव्हा पवित्र आत्मा आलं, जेव्हा देवाचं शक्ती प्राप्त केलं, जेव्हा देवाचा अभिषेक प्राप्त केलं आणि देवाने त्यांच्या जीवनात केलेले कार्य त्यांनी पाहिलं, तेव्हा त्या व्यक्ती साक्ष देणार की मी पवित्र आत्मा प्राप्त केल्यावर माझं जीवनच बदललेलं आहे. हालेलुया. जो पवित्र आत्मा मला प्राप्त झाल्यावर, मी अभिषेकाने भरल्यावर आहे ना, परमेश्वराने माझ्या जीवनात अद्भुत कार्य केलं. त्या अद्भुत कार्याच्या द्वारे आज मीच साक्षी आहे म्हणतो त्यांनी.
हालेलुया. म्हणून पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होणार आहे. हालेलुया. पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. तुम्ही जगाचा शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल म्हटलं परमेश्वराने. हालेलुया. आपण कधी साक्ष द्यायलो परमेश्वराचं? येशूच्या नावामध्ये साक्ष कधी देणार आपण? जेव्हा पवित्र आत्मा अभिषेक प्राप्त करतात त्या व्यक्तीच्या जीवनात देवाचं कार्य होणार. जेव्हा देवाचं कार्य झालं, देवाने जेव्हा त्याच्या व्यक्तीचं जीवन बदललं, तेव्हा त्या व्यक्ती ना येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये साक्ष देणार आहे. हालेलुया. आजपर्यंत तुम्ही साक्ष द्यायला ना माहित नाही मला, पण तुमचं जीवन बदललेलं साक्ष तुम्ही कधी देणार? पवित्र आत्मा आल्यावर. हालेलुया. पवित्र आत्मा आल्यावर, अभिषेक तुम्हाला मिळाल्यावर तुमच्या जीवनाचं एक साक्ष आहे. तुम्ही इथं असलेलं सर्व देवाच्या मंदिरात असलेलं सर्व व्यक्तीच्या जीवनात आहे ना देवाचं एक साक्ष आहे. कारण पवित्र आत्म्याचे कार्य, देवाचं अभिषेकाचे कार्य तुमच्या जीवनात तुम्ही पाहिलं. परमेश्वरांनी तुम्ही रोगामध्ये असताना त्याच्या अभिषेकाच्या द्वारे येशू ख्रिस्त नावामध्ये तुमचं रोग काढून तुम्हाला आरोग्य प्राप्त केल्यामुळे तुम्ही येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये तुम्ही देवाचा एक साक्षी झालेला आहे तुम्ही. हालेलुया. तुम्ही जेव्हा पापामध्ये होतो, तुम्ही जेव्हा शापामध्ये होतो, तुम्ही वाईट व्यसनामध्ये होतो, येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये जेव्हा पवित्र आत्मा तुमचं जीवन बदललं तेव्हा तुम्ही परमेश्वराचे साक्षी बनलेला आहे. हालेलुया. म्हणून जेव्हा परमेश्वराची आपण साक्ष देतो, परमेश्वरांनी आपल्या जीवनात परमेश्वराचे कार्य पाहत असतो आपण. हालेलुया. प्रेषितांचे कृत्य 19:9 जेव्हा पाहतो आपण, मग कित्येक जण कठोर व विरोधी होऊन लोकांसमक्ष त्या सर्वांची निंदा करू लागले, तेव्हा त्यांनी त्याचमधून निघून शिष्यासही वेगळे केले आणि तुरणाच्या शिक्षण गृहात ते प्रति दिवशी संवाद करू लागला. हालेलुया. संवाद करू लागला म्हणजे कित्येक लोक काय करायला? त्यांनी निंदा करायला. आज पण निंदा होत असतं तुमच्यावर. निंदा झाला म्हणून आहे ना तुम्ही घाबरू नका. निंदा व्हायला म्हणून तुम्ही निराश होऊ नका. निंदा करायला म्हणून तुम्ही असमाधान होऊ नका. कारण तुमच्या बाजूला, तुमच्या बरोबर परमेश्वर आहे. निंदा करणाऱ्यांचे प्रत्येक तोंड बंद करणारा परमेश्वर तुमच्यामध्ये आहे. हालेलुया. येशू माझ्यामध्ये आहे, येशू तुमच्यामध्ये आहे. हालेलुया. 1 कोरिन्थीकरास पत्र 12:13. कारण आपण यहुदी असू किंवा यल्लोनी असू, दास असू किंवा स्वतंत्र असू, आपण सर्वांना एकच आत्म्यात एक शरीर होण्यासाठी बाप्तिस्म मिळाला आहे. आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत. हालेलुया. देवाकडे येणारा प्रत्येक व्यक्ती पवित्र आत्म्यामध्ये चालत असतो. हालेलुया. पवित्र आत्म्यामध्ये प्रत्येक व्यक्ती ना पवित्र आत्म्यामध्ये चालतं. कारण की परमेश्वरांनी सर्वांना पवित्र आत्मा दिलं म्हणजे तुम्ही पवित्र आत्म्यामध्ये चालण्यासाठी. हालेलुया. तुम्ही जेव्हा पवित्र आत्म्यामध्ये तुम्ही चालत असतात, परमेश्वराने काय म्हणतात बघू आपण. तीतुस पत्र ना 3:5 पाहू आपण. तेव्हा आपण केलेल्या नीतीच्या कर्माने नव्हे तर नव्या जन्माचे स्नान व पवित्र आत्म्याने केलेले नवीकरण याच्याद्वारे त्यांनी आपल्या दयेनुसार आपल्याला तारले आहे. हालेलुया. बघा परमेश्वर काय म्हणलं आपल्याला की पवित्र आत्म्याच्या द्वारे आज आपलं तारण प्राप्त झालेलं आहे. आपलं स्वतःचं ना आपण पवित्र आहे, आपण चांगलं आहे असं नाही. परमेश्वरांनी आपल्यावर दया दाखवून, प्रेम दाखवून, कृपा दाखवून, पवित्र आत्मा देऊन आहे ना आपल्याला नरकापासून रक्षण केलेलं आहे, दुष्ट आत्म्यापासून रक्षण केलेलं आहे, रोगापासून रक्षण केलेलं आहे, सैतानाचं सर्व शक्तीपासून रक्षण केलेलं आहे. आज आपण येशू ख्रिस्ताच्या रक्षण मध्ये राहून देवाच्या आत्म्याने भरत, देवाच्या अभिषेकाने भरत, देवाच्या आशीर्वादाने भरत या जगात येशू ख्रिस्ताचे एक साक्षी म्हणून या जगात आपण चालत आहे पवित्र आत्म्यामध्ये.
म्हणून देवाच्याकडे येणारा प्रत्येक व्यक्तीला परमेश्वराने, विश्वास ठेवणारा प्रत्येकाला पवित्र आत्म्याने भरणार. आज तुम्ही सर्वजण पवित्र आत्म्याने भरत आहे म्हणून तुम्ही सर्वजण आहे ना तुमचं उजवा हात डोक्यावर घ्या आणि ना तुम्ही सांगा, येशू बापा तुम्हाला अभिषेक कर, पवित्र आत्म्याने भर. सर्वजण पवित्र सेनाधीश परमेश्वर येशू बापा, मी तुला धन्यवाद करतो, महिमा आणि गौरव करतो. तुझ्या सर्व लेकरांना येशू ख्रिस्त नावामध्ये आशीर्वादित कर, अभिषेक कर, पवित्र आत्म्याने भर, सामर्थ्याने भर, आरोग्य देऊन बापा तुझ्या लेकरा आशीर्वादामध्ये बदल होण्यासाठी तू सहाय्य महिमाने गौरव करत असताना सर्व तुझ्या लेकरांना आशीर्वादित कर बाबा, आरोग्य दे, सर्व दुष्ट आत्म्यापासून मुक्त कर, सैतानाच्या शक्तीपासून मुक्त कर, सैतानाच्या विचारापासून मुक्त करून तुला महिमा आणि गौरव होऊ दे म्हणून येशू ख्रिस्त नावामध्ये मागतो. आमेन.